नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांचा 14 फेब्रुवारी रोजी शपथविधी होणार. राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत 46व्या राज्यपाल परिषदेचं आयोजन. बिहारमधली राजकीय अस्थिरता कायम. नितीश कुमार आज 130 आमदारांसह राष्ट्रपतींना भेटणार. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारकडून 11,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर. क्रिकेट विश्वचषक सामन्यांच्या प्रसारणासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 27 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र 3ऱ्या स्थानावर. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांचा 14 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण आमंत्रित करणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपनं 70 पैकी 67 जागा जिंकल्या तर भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. आपच्या या अभूतपूर्व यशानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासह अन्य पक्ष नेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून केजरीवाल यांचं अभिनंदन करत त्यांना नवी दिल्लीच्या विकासाकरता आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपच्या विजयाबद्दल केजरीवाल यांचं अभिनंदन केलं असून मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाचं आमंत्रण मिळालं तर आपण निश्चितच तिथं उपस्थित राहू असं सांगितलं. या निकालातनं सर्वच राजकारण्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जनता ही सर्वोच्च आहे, त्यांना कोणीही गृहीत धरता कामा नये. देशात आपल्या एक लाट होती असं काही जण मानत होते. त्या लाटेपेक्षा मोठी सुनामी असू शकते हे दिल्लीच्या निवडणुकांनी किंबहुना दिल्लीतल्या नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनात आज राज्यपाल परिषद आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवस चालणाऱ्या या 46व्या राज्यपाल परिषदेला 21 राज्यपाल आणि 2 नायब राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळातले सदस्य, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संरक्षण, रोजगार, स्वच्छता तसंच आर्थिक स्थिती या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीपूर्वी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणानुसार झालेले प्रवेश तसंच शासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती कायम राहील असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. तसंच शासकीय आणि निमशासकीय सेवेतल्या रिक्त पदांची भरती करताना मराठा आरक्षणातल्या 16% जागा सोडून इतर प्रवर्गातल्या पदांची भरती करण्यात येईल असंही राज्य सरकारनं स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातल्या रुग्णालयाच्या इमारतींची उंची 30 मीटरवरून 45 मीटर करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. रुग्णालयाच्या इमारतीची उंची वाढवल्यामुळे अद्ययावत सुविधा देणं शक्य होणार आहे. राज्यातील 14 सरकारी वैद्यकीय, 3 दंत आणि 4 आयुर्वेदिक महाविद्यालयातील अध्यापकांचं सेवानिवृत्तीचं वय 63 वरून 64 वर्ष करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या वर्षात मोठ्या संख्येनं निवृत्त होत आहेत. नवीन अध्यापकांची पदं भरण्यासाठी काही काळ लागणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पात्र अध्यापकांच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. बिहार संयुक्त जनता दल विधिमंडळ पक्षाचे नेते नितीश कुमार आणि विद्यमान मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या दावे प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडून अद्याप कोणतंही पाऊल उचललं न गेल्यामुळे बिहारमध्ये राजकीय अस्थिरता कायम आहे. दरम्यान नितीश कुमार आपल्या 130 समर्थक आमदारांसह नवी दिल्लीत दाखल झाले असून ते आज राष्ट्रपतींना या आमदारांसह भेटणार आहेत. या प्रकरणी राज्यपालांकडून निर्णय घ्यायला उशीर होत असल्यामुळे घोडेबाजाराला वाव मिळत असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केलाय. भाजपानं मात्र या सर्व घडामोडींबाबत मौन धारण केलं असून राज्यपालांची भूमिका अंतिम राहील असं म्हटलंय. या राजकीय अस्थिरतेतही मुख्यमंत्री मांझी यांनी काल मंत्रिमंडळाची बैठक घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजपर्व 14 जुलै रोजी सुरू होत असून या काळातल्या प्रवासी वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी राज्य सरकारनं राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 11,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली काल परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाची बैठक झाली, त्यानंतर रावते यांनी ही माहिती दिली। कुंभमेळ्याच्या कालखंडात 9 अंतर्गत वाहनतळ आणि 10 बाह्य वाहनतळ निर्माण करण्यात येणार असून 2000 बस गाड्या उपलब्ध केल्या जातील। याद्वारे प्रत्येक पर्वणीच्या दिवशी 20 तासात सुमारे 33 लाख भाविकांची वाहतूक व्यवस्था होणं अपेक्षित आहे। कुंभमेळ्यात प्रस्तावित आराखड्यानुसार अनेक बस स्थानकांच्या विकासाची कामंही हाती घेण्यात आली असून या सर्व बाबी विचारात घेऊन निधीचा विनियोग केला जाणार आहे। ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं ही काळाची गरज असून बचत गटांच्या माध्यमातून ते साध्य होत आहे, असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। नवी मुंबईत वाशी इथं आयोजित कोकण सरस प्रदर्शनाचं उद्घाटन काल शिंदे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। कोकण सरस या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बदलण्याच्या कामी हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आगामी काळात कोकण रेल्वेच्या माध्यमातून बंदरं जोडली जाणार आहेत, त्यामुळे कोकणातल्या पर्यटन व्यवसायात नक्कीच वाढ होईल असं शिंदे म्हणाले। कोकण सरस प्रदर्शनाचं हे 6वं वर्ष असून ते 16 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे। शंभर दिवसांच्या आपल्या कार्यकाळाचा हिशोब विरोधक मागतायत, मात्र गेली 15 वर्ष सत्ता भोगून त्यांनी राज्यावर 3 लाख कोटी रुपयांचं कर्ज केल्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। नांदेडमध्ये 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते। आर्थिक संकटात असून देखील राज्य सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी 7,000 कोटी रुपयांची मदत करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। ऊसतोड कामगारांच्या कुटुंबासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे विकास महामंडळाची स्थापना करण्यात येणार असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि घराचा प्रश्नही सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर लेंडी धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असंही मुख्यमंत्री म्हणाले। औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती ISO मानांकन मिळवण्यासाठी जोमानं कामाला लागल्या असून अवघ्या 10 महिन्यात गावांचा कायापालट झालेला दिसून येत आहे। गावातल्या टुमदार इमारतींमध्ये आता ग्राम संसद कार्यालय अर्थात ग्रामपंचायती शोभून दिसत आहेत। पाहुयात याबाबत वृत्तांत। औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 860 ग्रामपंचायती आहेत। पैकी 257 ग्रामपंचायती ISO मानांकन मिळवण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत। या मानांकनासाठी आवश्यक बाबी कोणत्या याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली। ग्रामपंचायत ISO घोषित करण्यासाठी ग्रामपंचायतची इमारत सुसज्ज पाहिजे, आधुनिक पाहिजे, सर्व सोयींनी युक्त पाहिजे, सरपंच केबिन वेगळं, ग्रामसेवकचं केबिन वेगळं हवं, संगणक कक्ष अद्ययावत पाहिजे, प्रमाणपत्र संगणकीकृत हवेत, टॅक्स रिकव्हरी ही 100% पाहिजे, गावामध्ये शौचालयांचं प्रमाण 65% पुढे पाहिजे आणि प्रशासकीय मान्यता हे सगळे शासनाचे जेवढे योजना आहेत यांची प्रभावी अंमलबजावणी असलीच तरच ISO त्याला एक आंतरराष्ट्रीय मानांकन देत असतं। सोळंके यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांना दिशा मिळाली आणि खऱ्या अर्थानं कामाला गतीही मिळाली। पैठण तालुक्यातल्या पांगरा ग्रामपंचायतीने तर ATM कार्ड वापरा आणि 5 रुपयात शुद्ध पाणी मिळवा अशी अभिनय योजना सुरू केली आहे। तर कुंभेफळ ग्रामपंचायतीने बांधलेली इमारत हिवरा ग्रामपंचायतीची प्रतिकृती ठरली आहे। गावात अंगणवाडी, व्यायामशाळा, खेळाचं मैदान, रस्ते, शुद्ध पाणी पुरवठा अशा अनेक सुविधा देत ही ग्रामपंचायत सज्ज आहे ISO मानांकनासाठी। लाडगाव, मुधलवाडी, इसारवाडी याही ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे, सौर ऊर्जेवर चालणारे पथदीप, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी भूमिगत गटारं, शौचालय, कार्यालयांमध्ये संगणकीकृत कामकाज पद्धती, फलकांवर शुभेच्छा संदेश या सुविधांसह मानांकनाच्या प्रतीक्षेत आहेत। ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या मेहनतीचं आणि प्रामाणिक प्रयत्नांचं फलित म्हणजे या स्वच्छ नीटनेटक्या आदर्श ग्रामपंचायती। या ISO मध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एक सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे सर्टिफिकेशन असं आहे की तुम्ही एकदा काम केलं आणि सोडून दिलं असं नाही, त्यामध्ये सस्टेनेबिलिटी असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे। येत्या मार्चमध्ये या ग्रामपंचायतींचं सर्वेक्षण करून ISO मानांकनाचं काम पूर्ण होईल। त्यानंतरही गावांचा हा बदललेला चेहरा मोहरा कायम राखणं आणि त्यात उत्तरोत्तर सुधारणा करत राहणं ही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांचीही जबाबदारी राहील।
मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी शाळांना राज्य सरकारनं विनाविलंब मंजुरी द्यावी, तसंच मराठी शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढवावा, असा ठराव काल कोल्हापुरात आयोजित शिक्षण बचाव परिषदेत पारित करण्यात आला। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुभाष जाधव या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते। वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक मूल्य रुजवणाऱ्या शिक्षणाची रचना व्हावी, यासाठी शिक्षणाचं बाजारीकरण आणि धार्मिकीकरणाच्या विरोधात तीव्र संघर्ष करण्याचं आवाहन या परिषदेत करण्यात आलं। देशाच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा दिवसेंदिवस घटत असून आता तो 15% आला आहे। तंत्रज्ञान, पीक पद्धतीमध्ये फेरबदल, मिश्र शेती, प्रक्रिया उद्योग आणि पणन व्यवस्था यांची योग्य सांगड घालण्याची गरज आहे, असं प्रतिपादन धुळे इथं आयोजित करण्यात आलेल्या कृषीविषयक परिसंवादात डॉक्टर किरण कोकाटे यांनी केलं। कृषी विज्ञान केंद्रातर्फे या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रयोगशाळेतलं संशोधन आणि तंत्रज्ञान शेतातल्या मातीपर्यंत पोहोचण्यासाठी अशा कृषी सप्ताहाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं यावेळी उपस्थितांनी सांगितलं। सह्याद्री पुरस्कार विजेते शेतकरी श्रीराम पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विनामूल्य थेट प्रसारण करण्यास दूरदर्शनला प्रतिबंध करणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली। सार्वजनिक प्रसारमाध्यम असलेल्या दूरदर्शनवर विश्वचषकाचे सामने विनामूल्य प्रसारित केले जातील, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। त्यामुळे ॲडलेड इथं 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना दूरदर्शनवरून प्रक्षेपित केला जाईल। या प्रकरणी प्रक्षेपणाचे सर्वाधिकार असलेल्या ESPN स्टार स्पोर्ट्सनं आपली भूमिका मांडावी, असं सांगत न्यायालयानं पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला ठेवली आहे। केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथं सुरू असलेल्या 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतला कालचा दिवस महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला। तलवारबाजी प्रकारात अजिंक्य दुधारे यानं EP प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली। बॅडमिंटनमध्ये महिला आणि पुरुष संघानं सांघिक कांस्य पदकाची कमाई केली। ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्र संघानं मिश्र विभागात कांस्य पदक मिळवलं। काल दिवसभरात एकही सुवर्ण पदक न मिळालेल्या महाराष्ट्राची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे। महाराष्ट्रानं आतापर्यंत 27 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे। सुवर्ण पदकात एकानं वृद्धी करणाऱ्या हरियाणानं दुसरं स्थान पटकावलं असून 55 सुवर्ण पदकं पटकावणारं सेनादल पहिल्या स्थानावर आहे। हवामान वृत्त। राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ, तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे। राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं। येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांचा 14 फेब्रुवारी रोजी शपथविधी होणार। राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत 46व्या राज्यपाल परिषदेचं आयोजन। बिहारमधली राजकीय अस्थिरता कायम, नितीश कुमार आज 130 आमदारांसह राष्ट्रपतींना भेटणार। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारकडून 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर। क्रिकेट विश्वचषक सामन्यांच्या प्रसारणासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 27 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।